नमस्कार मैत्रिणींनो, मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्वांची दिवाळी आनंदात आणि सुखात जाऊ हीच प्रार्थना. तर मी आज चिवडा रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. मस्त मी आज चुलीवर चिवडा करणार आहे. आणि हे बघा, कांदा टाकलाय मी आणि तो लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. हा बघा कांदा, शेंगदाणे टाकले मी. शेंगदाणे भाजून नाही, तेलात तळूनच टाकते मी. मक्याचे पापड तळून घेत आहे. ही पोहे मध्ये का पापड मध्ये ते तळून घेत आहे. हा बघा कढीपत्ता मस्त तळला गेलाय तेलात. कोथिंबीर, लसूण सोलायचा नाही, फक्त त्याला उकळातून थोडं ठेचून घ्यायचा मोठा मोठा आणि तेलात टाकायचा. यातच थोडा डाळवा टाकलेला आहे मी. यातच थोडी हळद टाकून घेतली. हे बघा लाल तिखट पण टाकून घेतले. बंद चिवडा मसाला टाकते थोडा. हा बघा मैत्रिणींनो, असा झालेला आहे माझा चिवडा. यात थोडं शेव टाकणार आहे मी नंतर. आणि खोबरं टाकायला नाही, कारण मुलांना आवडत नाही खोबरं टाकलेलं ह्याच्यात. आज मी 2 प्रकारचे चिवडा केले. एकात खोबरं आणि शेव टाकलेला आहे, पण ह्याच्यात मी खोबरं आणि शेव पण टाकलेला नाही. शेव टाकणार आहे ह्याच्यात, पण खोबरं नाही टाकणार. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. हा बघा माझा चिवडा. आणि हा बघा मैत्रिणींनो माझा दुसरा चिवडा. कसा झालाय नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करा. बाय.